स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, आज IPLचा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे। या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती टीम डायरेक्ट IPLमधून बाहेर होणार आहे आणि जी टीम विजयी होईल त्या टीमचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या मॅचचे ड्रीम 11 प्रेडिक्शन, सर्व प्लेयर्सबद्दल आपल्याला माहिती, पिचबद्दल माहिती आणि कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे, कोणाची पहिली बॅटिंग असेल तर कोणाला ट्राय करायची, कोणाची सेकंड बॉलिंग असेल तर कोणाला ट्राय करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल फायनल स्मॉल लीग, तिथून आम्ही विनिंग्स करतो, तर ती टेलिग्राम चॅनलवर भेटेल। तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट। मित्रांनो, हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। मागील मॅचमध्ये आपण पाहिलेच होते, ती ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये थोडी मूव्हमेंट मिळते। तर काल हैदराबादने 260 धावा केल्या होत्या बॅटिंग पिचवर, ते चांगले कोलकाताने त्या धावा चेस केल्या, तर ते ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड आहे आणि टॉस जिंकून हैदराबादने नॉकआउट सामना असल्यामुळे प्रथम बॅटिंग घेतली, परंतु चेसेबल टीम्स त्या ग्राउंडवर विन होतात। तर मित्रांनो, आता आपण सर्व प्लेयर्सबद्दल माहिती पाहूया। मित्रांनो, संजू सॅमसन राजस्थानचा कॅप्टन आहे। राजस्थानची प्रथम बॅटिंग असेल तर संजू सॅमसन आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टनचा पर्यायसुद्धा चांगला आहे। वन डाऊनला खेळायला येतो आणि विकेट किपिंगसुद्धा करतो आणि चांगला फॉर्ममध्ये आहे यावर्षी। दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे यावर्षी, परंतु RCBचे वरचे जे फलंदाज आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला आता चांगली बॅटिंग भेटत नाही। तर RCBची प्रथम बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता स्मॉल लीग, ग्रँड लीगमध्ये। ध्रुव जुरेल राजस्थानची प्रथम बॅटिंग असेल तर एखाद्या टीममध्ये ग्रँड लीगच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। बॅटिंगमध्ये विराट कोहली आपल्याला माहितीच आहे, विराट कोहली कसल्या फॉर्ममध्ये आणि बॅटिंग पिचवर तो आपल्यासाठी कॅप्टनचा चांगला पर्याय असणार आहे विराट कोहली, आणि चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे, ऑरेंज कॅप आहे त्याच्याकडे। तर ग्रँड लीग, स्मॉल लीगमध्ये दोन्ही आपण ट्राय करू शकता। ग्रँड लीगमध्ये आपण ड्रॉप करण्याची त्याला रिस्क येऊ शकता। संदीप शर्मा विरुद्ध तो थोडा स्ट्रगल करतो, संदीप शर्मा त्याला आउट करू शकतो पॉवर प्लेमध्ये। तर ग्रँड लीगमध्ये एखाद्या टीममध्ये आपण त्याला ड्रॉप करू शकता। फॅब डु प्लेसिस मागील मॅचमध्ये अर्धशतक केले होते, परंतु ट्रेड बॉल्सच्या विरोधात थोडा स्ट्रगल करतो, तर एखाद्या ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ड्रॉप करू शकता। स्मॉल लीगमध्ये मस्ट हॅव चॉईस असणार आहे फॅब डु प्लेसिस आपल्यासाठी। रजत पाटीदार चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मागील मॅचमध्ये चांगली हिटिंग केली होती, मागील 2-3 मॅचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु यजुवेंद्र चहलच्या अगेन्स्ट थोडा स्ट्रगल करतो तो। यजुवेंद्र चहल आणि त्याचा मॅचअप देखण्यासारखा होणार आहे, तर आपण त्याला ट्राय करू शकता ग्रँड लीगमध्ये। स्मॉल लीगमध्ये एवढा चांगला होणार नाही तो आपल्यासाठी। यशस्वी जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, अलीकडे फॉर्म थोडा गडबड झाला होता, परंतु बॅटिंग पिचवर तो चांगली कामगिरी करेल असा माझा अंदाज आहे आणि आज यशस्वी जयस्वाल 40-45 रन करेल सुद्धा, असे माझे आज प्रेडिक्शन आहे, तर आपण त्याला ट्राय करू शकता। नंतर रोमन पॉवेल राजस्थानची प्रथम बॅटिंग असेल तर ट्रम्प कार्ड प्लेयर आहे, आपण ग्रँड लीगमध्ये त्याला ट्राय करू शकता। नंतर खाली आज आपल्यासाठी या प्लेअरवर लक्ष द्यायचे आहे, टी कोलर कॅडमोर यशस्वी जयस्वाल सोबत सलामीला येणार आहे आणि इंग्लिश क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा चांगला आहे, चांगली हिटिंग करतो, तर आज ग्रँड लीगमध्ये त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचे आहे। ट्रम्प कार्ड प्लेयर असणार आहे। राजस्थानची प्रथम बॅटिंग असो बॉलिंग असो, राजस्थानची प्रथम बॅटिंग जर असेल तर त्या केसमध्ये आपण ग्रँड लीगमध्ये त्याला 100% घ्या, त्यासाठी तो चांगला पर्याय होणार आहे। महिपाल लुंबरोर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो। RCBची प्रथम बॅटिंग असेल आणि राजस्थान रॉयल्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असेल तर एखाद्या ग्रँड लीगच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करा, बाकी चांगलं होणार नाही आपल्यासाठी, खाली कोणी चांगलं नाही।
तर ऑलराऊंडरमध्ये रियान पराग चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानची प्रथम बॅटिंग असो बॉलिंग असो आपण त्याला ट्राय करा. ग्रँडलीमध्ये एखाद्या टीममध्ये ड्रॉप करण्याची रिस्क आपण घेऊ शकता. कॅमरन ग्रीन आजच्या मॅच म्हणजे चांगला होणार आहे आपल्यासाठी. RCBची जर प्रथम बॉलिंग असेल तर कॅमरन ग्रीन आपल्यासाठी आज कॅप्टन वाईस कॅप्टनचा ऑप्शन असणार आहे. मागील मॅचमध्ये इम्पॅक्ट नॉक खेळला होता त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला जिंकवून दिले होते. रविचंद्रन अश्विन राजस्थानच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये एखाद्या ग्रँडलीच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करा. स्मॉलीमध्ये एवढा चांगला होणार नाही. समोर लेफ्ट हँडेडसुद्धा नाहीत. लेफ्ट हँडेड विरुद्ध तो विकेट्स घेतो, परंतु RCBच्या लाईनअपमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन कोणीच नाही टॉप ऑर्डरमध्ये, तर त्याला आपण ड्रॉप करण्याची रिस्कही घेऊ शकता. ग्लेन मॅक्सवेल आजच्या मॅचमध्ये आपल्यासाठी चांगला ठरणार आहे. ग्लेन मॅक्सवेल आपण आजच्या मॅचमध्ये प्रथम RCBची बॅटिंग असो बॉलिंग असो आज त्याला ट्राय करायचं आहे. ग्लेन मॅक्सवेल खाली यश सिंग एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी. बॉलिंग सेक्शनमध्ये युजवेंद्र चहल मागील मॅचमध्ये खेळला नव्हता, परंतु युजवेंद्र चहलला आपण राजस्थान रॉयलची जर सेकंड बॉलिंग असेल तर त्याला ट्राय करा. त्याची जुनी टीम आहे RCB याच्या विरोधात खेळणार आहे आणि त्याच्यावर राग असेल त्यांचा. युजवेंद्र चहल रजत पाटीदार याच्या विरोधात त्याला आउट करू शकतो. तर युजवेंद्र चहलला आपण स्मॉलीमध्ये सुद्धा ट्राय करू शकता, ग्रँडलीमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. ट्रेंट बोल्ट विराट कोहली फॅफ डू प्लेसिस यांना स्ट्रगल करतो. ट्रेंट बोल्ट कोणत्याही प्लेयरला स्ट्रगल करतात. ट्रेंट बोल्टला कोणतेही प्लेयर खेळण्यासाठी स्विंग आत घेऊ शकतो, बाहेर काढू शकतो, तो कशीही बॉलिंग करू शकतो. तर ट्रेंट बोल्ट आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस असणार आहे. ग्रँडलीमध्ये आपण RCBच्या फेवरमध्ये टीम बनवत असाल तर त्याला ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकता. नंतर संदीप शर्माचे रेकॉर्ड खूप चांगले आहे विराट कोहलीच्या अगेन्स्ट, तर त्यालाही आपण ट्राय करू शकता. जर विराट कोहलीला ग्रँडलीमध्ये ड्रॉप करायची असेल तर संदीप शर्माला आपण ट्राय करा आपल्या टीममध्ये. संदीप शर्मा विराट कोहलीला आउट केली तर विराट कोहली आउट होऊन जाईल आणि संदीप शर्मा ड्रीम टीममध्ये येईल. तर अशा कंडिशनमध्ये संदीप शर्माला आपण ट्राय करा. आवेश खान राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल तर आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकता. नंतर मोहम्मद सिराजचे रेकॉर्ड चांगले आहे संजू सॅमसन विरोधात, तर त्याला RCBची प्रथम बॉलिंग असो सेकंड बॉलिंग असो मोहम्मद सिराज आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे. खाली लोकी फर्ग्युसन पेस आहे त्याच्याकडे. RCBची प्रथम बॉलिंग असेल तर 1-2 विकेट्स त्याला भेटू शकतील, परंतु तो मारसुद्धा खातो. यश दयाल मागील मॅचचा हिरो आहे. यश दयाल दोन्ही विरुद्ध एक षटकार खाला, नंतर दोन्हीला आउट केले, त्यामुळे RCB मॅच जिंकली. तर यश दयाल आपण RCBच्या फेवरमध्ये टीम बनवत असाल तर ट्राय करा. नांद्रे बर्जर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो. राजस्थान रॉयलची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण नांद्रे बर्जरला ट्राय करू शकता. खाली आपल्यासाठी करण शर्मा RCBच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये करण शर्माला आपण ट्राय करू शकता, विकेट्स भेटतील. जर RCBच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर करण शर्माला RCBच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये ट्राय करा. तर मित्रांनो आता आपण आपल्यासाठी आज कॅप्टन वाईस कॅप्टन कोण ठरणार आहेत स्मॉल लीग ग्रँडलीमध्ये. तर मित्रांनो हे 4 प्लेयर्स आपल्यासाठी आज कॅप्टन वाईस कॅप्टनचे ऑप्शन असणार आहेत. संजू सॅमसन, विराट कोहली हे स्मॉल लीगसाठी कॅप्टन वाईस कॅप्टन असणार आहेत आणि ग्रँड लीगसाठी आपण कॅमरन ग्रीन ग्लेन मॅक्सवेलला कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो. यशस्वी जयस्वाल देखील आज आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टनचा चांगला पर्याय असणार आहे. तर मित्रांनो हे झाले ड्रीम 11 प्रिडिक्शन. हे पाहून आपण स्वतःची टीम केली तर चांगलीच होईल, आपण स्वतः टीम करायला शिकले तर चांगलीच होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा. आणि आमची फायनल प्रिडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमेंट सेक्शन डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो.